पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। शेवाळेवाडीत भ्रष्टाचाराचा स्फोट, ग्रामस्थांनी मागितला 11 वर्षांचा हिशोब। शेवाळेवाडी येथील नेहरू युवा मंडळ, ज्योतिर्लिंग गणेश मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात मागासवर्गीय निधी, महिला व बालकल्याण निधी, अपंग कल्याण निधी, ग्रामनिधी, पाणी पुरवठा निधी, 14वा आणि 15वा वित्त आयोग निधी यासह विविध योजनांतील जमा व खर्च झालेल्या रकमेची माहिती मागण्यात आली आहे। तसेच संबंधित खर्चाचे व्हाउचर, एम.बी. मूल्यांकन दाखले, टेंडर फाइल्स आणि कॅशबुकच्या प्रती देण्याची मागणी करण्यात आली आहे। अर्जात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामे, घरकुल योजना, जॉब कार्ड नोंदी, ग्रामसभा व मासिक सभांचे इतिवृत्त, उपस्थिती नोंदवही यांची माहिती देखील मागविण्यात आली आहे। यासोबतच गावातील पाणी मीटर योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचा उल्लेख करण्यात आला असून अनेक वर्षे मीटर कार्यान्वित नसल्याने आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। गावातील गटारे साफ न होणे, विनापरवाना व्यवसाय सुरू असणे, नव्या बांधकामांची नोंद न होणे, व्यावसायिक आस्थापनांची कर आकारणी न होणे आणि कर वसुली कमी असल्याने ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे। तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवूनही ते बंद अवस्थेत असल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। अर्जदारांनी ग्रामपंचायतीकडून 7 दिवसांच्या आत सर्व माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। अन्यथा जिल्हा परिषद सातारा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे शेवाळेवाडी ग्रामपंचायतीतील विकासकामे आणि निधी खर्चाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। मासुली ग्रामपंचायत, शेवाळी तालुका, कराड या ग्रामपंचायत ही रयत कारखाना स्थळ असलेली एक नामवंत ग्रामपंचायत आहे। सिन्सिटिव्ह ग्रामपंचायत आहे। त्या ग्रामपंचायतीमध्ये गेले 3 वर्ष प्रशासक आहे। आज 3 वर्ष झालं गावामध्ये कुठलाही विकासाचा निधी खर्च केलेला नाही। गटार तुंबलेले आहेत, त्याचं व्हिडिओ मी काढलं। काही लोकांनी वसुली केलेली नाही। काही लोकांनी नवीन नवीन घरं बांधलेली, कोणी पडव्या, कोणी बंगले बांधले, त्याची नोंद झालेली नाही। त्याचबरोबर काही अनलिगली टपऱ्या म्हणजे दुकान रस्त्याच्या कडेला खाजगी मालकाचे घातले, त्यामध्ये दारूधंदा आहेत। कुठं मटका घेतला जातो, कुठं ते काय म्हणतात तुमचं विमल गुटखा विकला जातो, पेट्रोल विकलं जातं अनलिगली त्या पाणपट्टीत, त्याची नोंद नाही ग्रामपंचायतीला। तरीही त्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांना पाणी पुरवलं जाते। पाणी पुरवण्याची नोंद असावी लागते। त्याचबरोबर त्यांना लाईट दिली जाते का नोंद नाही। त्या टपऱ्या ज्या 10-15 टपऱ्या रस्त्याच्याकडे आहेत त्या गेले कित्येक वर्ष आहेत। मग ग्रामपंचायत कर बुडला जातो ना, व्यवसाय कर बुडला जातो, याला जबाबदार कोण? जर नोंद नसेल ग्रामपंचायतीला तर मग त्या प्रशासनानं त्या वायरमॅननं लाईट बिल दिलीच कशी, लाईट दिलीच कशी तिथं? त्याचबरोबर ग्रामपंचायतीनं पाणी जोडलं, नळ कशी जोडलंच कसं, हा आमचा प्रश्न आहे। त्याचबरोबर गटार वाहत आहेत, मग ग्रामपंचायतीमध्ये 15 वित्त निधी आहे, परत ग्रामनिधी निधी आहे, पाणीपुरवठ्याचा खर्च निधी आहे, बराच निधी आहे, असे वेगवेगळे निधी येतात ग्रामपंचायतीला। त्या निधीचा वापर कुठे जातो, कशासाठी जातो, हा आमच्या पुढे फार मोठा प्रश्न पडलेला आहे। आणि आम्ही एक लोक जागरूक म्हणून आज मी मला ह्या गावासाठी आव्हान करायचं आहे, ग्रामस्थांना सुद्धा आणि ह्या प्रशासनाला सुद्धा लवकरात लवकर आमच्या गावातील सगळी गटारं जी 80 ते 90 ठिकाणी गटार मी शूटिंग केलं, सगळी तुंबले, ती किडा झाली, ती त्यात लोक आजारी पडले, ती काही गटार उडी आहेत, तिथे लोक उडी जाता येतात, पडतायत, जायला रस्ता नाही, पण गटार उडी आहेत। प्रशासनाच्या ग्रामसेवकांना मी बरेच वेळ विनंती केली, मला भेटा, आपण चर्चा करू गावाच्या कामासाठी। नाही जरी ह्या गावाला कोण प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आता सध्या प्रशासक म्हणून तुम्ही तिथे जबाबदार आहात, तुम्ही या लक्ष द्या, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, असं असंख्य प्रश्नाची उत्तरं मी शोधतोय। त्याचबरोबर आमच्या गावात कारखाना आहे, त्या कारखान्याचा वसूल झाला का नाही झाला, का दिला नाही, यासाठी प्रशासनाने किती जबाबदारी नोटीस दिल्या कारखान्याला, याची सुद्धा आम्हाला ठाम पत्ता नाही। आज कारखान्याची मळी वाहत्या रस्त्याने सगळ्या, आणि त्यामुळं अनेक शेती पडीक नापीक झालेले आहेत। मग त्या कारखान्याने मळीची व्यवस्था केली का, त्यासाठी ग्रामपंचायतीने कोणती कारवाई केली, याची सुद्धा आम्हाला अजून उत्तरं मिळत नाहीत। त्याचबरोबर आमच्या गावामध्ये गेले 8 ते 9 वर्षापूर्वी पाण्यासाठी मीटर बसवलेत, आणि ती मीटर असे बसलेत की घरोघरी मीटर बसलेत। त्या मीटर आज तागायत चालू केले नाहीत। कमीत कमी 20 ते 25 लाख रुपये खर्च आलाय त्या मीटरना। 25 लाख खर्च करून योजना बंद पडत्या, चालूच नाही। काही दुर्दैव गावाच कुठे गेले ते पुढारी,
कुठे नेऊन ठेवलाय माझा गाव, जोपर्यंत माझ्या गावातली गटार होत नाही, साफ होत नाही, जोपर्यंत मला ही सगळी माहिती मिळत नाही, जी गटारासाठी का खर्च झाला नाही, मीटर का बसवले, ते बसवून त्याचा वापर का झाला नाही, त्या 20-25 लाखाला जबाबदार कोण, त्या मीटरसाठी जे पाण्याचे मीटर बसलेत, या सर्वांची प्रश्न उत्तर मिळत नाही, तोपर्यंत मी आंदोलन आणि माझी जी कार्य चळवळ मी थांबवणार नाही. मुख्य कार्य अधिकारी, संबंधित BDO, विस्तार अधिकारी यांनी यात लक्ष घालावं आणि संबंधित ग्रामसेवकला, त्या प्रशासकाला, जे कोण असेल त्यांच्यावर लवकरात लवकर दोषी असतील, भ्रष्टाचार झाला असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी मी तुम्हाला एक विनंती करते, आव्हान करत आहे. कराड तालुक्यातील मासोली, शेवाळवाडी, पाटीलवाडी, वीरवाडी ग्रामपंचायत हे कराड दक्षिण विभागातील एक संवेदनशील गाव, सुशिक्षित लोकांचं गाव, त्याचबरोबर नोकरदार लोकांचं गाव आणि सर्व बाजूनं त्या गावाला एक वेगळी ओळख निर्माण असलं, ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव, भौगोलिक परिस्थितीचं वरदान लाभलेलं गाव अशी ओळख आहे. परंतु गेली काही वर्ष गावाचा विकास बघता किंवा गावाच्या बऱ्याच गोष्टीची प्रगती बघतात आम्ही असमाधानी आहे. कारण गावाला एक असं वरदान लाभलेलं आहे, गावाच्या चहूबाजूने असलेला डोंगर, निसर्गरम्य, निसर्गाने साथ दिलेली आहे. गावाच्या डोक्यावरती धरण आहे आणि गावाच्या खांद्यावरती कारखाना आहे. या दोन्ही वास्तू गावाच्या वैभवात भर घालत असतात. परंतु प्रत्यक्ष पाहता गावाच्या डोक्यावरती धरण असून सुद्धा उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई, प्यायच्या पाण्याची टंचाई असतेच. त्याचबरोबर कारखाना हा गावात लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे, परंतु तो प्रदूषणाचा प्रश्न आहेच. त्याचबरोबर गावातील बरीच काही कामं आहेत. रस्ता झाला, कॉन्क्रिटीकरण झालं म्हणजे गावाचा विकास झाला असं नाही. बऱ्याच गोष्टींच्या अशा आहेत की ती खदखद व्यक्त असते. आम्ही स्वतःला मूर्ख समजतो, कारण आम्ही कधीही कुठल्या ग्रामसभेला नाही किंवा कुणाला जाब विचारायला नाही. ग्रामसभाच होत नसल्यामुळे आम्हाला त्या गोष्टीला बोलता पण येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावातील ज्येष्ठांच्या बद्दल असलेला आदर, त्याच्यामुळे आम्ही रोखठोक कुणाजवळ बोलू शकत नाही, कुणाच्या विरोधात बोलू शकत नाही. त्याचा दुष्परिणाम आम्हाला आता भोगावा लागतोय. आणि खरं पाहता तरुणांनी ह्या गोष्टीसाठी एकत्र येणं, आम्ही सामाजिक कामाला सुरुवात केली, चांगलं काम चालू आहे. ग्रामस्वच्छतेच्या माध्यमातून, अभ्यासिकेच्या माध्यमातून गावातील काही युवक चांगलं काम करत आहेत. त्याचबरोबर परवा दिवशी म्हणजे सचिन शेवाळे, लाला पाटील, अण्णासाहेब संतोष साठे यांनी त्या पद्धतीने ते काम करत असतात. परंतु वेगवेगळ्या दबावांना, बाकीच्या गोष्टींना बळी पडून ह्यांचं काम थांबलं जातं आणि अडचणी पण निर्माण होत असतात. आम्ही बरीच वर्ष झालं सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रयत्न करतोय, परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जाब कुणाला विचारायचा, ते असलेले आदरयुक्त भीती, त्याचबरोबर असलेला आदर, त्यामुळे आम्ही जाब कुणाला विचारू शकत नाही. विनंती करावी, प्रश्न मांडावे तर ग्रामसभा होत नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात युवकांनी आणि आमच्या सगळ्या सहकार्याने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि एक गावाच्या विकासाच्या उद्देशाने सर्वांनी एकत्र यावं.